जाऊया अमरावतीमध्ये एका आश्रमशाळेमध्ये भूतबाधेसंदर्भातली अफवा पसरली आणि त्याचा परिणाम काय झाला तर काही मुलींनी वसतिगृहाकडे चक्क पाठ फिरवल्याचं बघायला मिळालं। चिखलदरा तालुक्यातल्या डोमा इथल्या आदिवासी शासकीय आश्रमशाळेत मुलींना भूतबाधा झाल्याच्या अफवेने मुलींनी शाळा सोडल्याचा प्रकार समोर आला। 7 ते 8 दिवसांपूर्वी डोमा इथल्या आदिवासी आश्रमशाळेतल्या 15-16 विद्यार्थिनी अचानक हसायला लागल्या, रडायला लागल्या, काहींना घुंगरांचे आवाज यायला लागले। ही बाब वसतिगृहाच्या अधीक्षिका यांच्या लक्षात येताच त्यांनी मुख्याध्यापकांच्या लक्षात ते आणून दिलं। मात्र दुसऱ्या दिवशी गावामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। मुलींना भूतबाधा झाली अशी अफवा पसरली आणि जवळपास 600हून अधिक मुली वसतिगृह सोडून आपापल्या गावी निघून गेल्या। आरोग्य विभागाचं पथक वसतिगृहात दाखल झालं। त्यांनी ही भूतबाधा नसून हिस्टेरिया हा मानसिक आजाराचा प्रकार असल्याचं म्हटलं। सर्व विद्यार्थिनींशी आणि पालकांशी बोलून त्यांचं काउन्सिलिंग सुरू आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे। डॉक्टरांनी या संदर्भात मुलींना त्यांचं समुपदेशन करून शाळेत परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती मुख्याध्यापक चौधरी यांनी दिलेली आहे। भूतबाधा नव्हतीच, कारण की त्याबद्दल दवाखान्यातली मंडळी, सायकाट्रिस्टची टीम यांनी ते एक सिव्हिअर हिस्ट्रिका म्हणून सांगितलं। जसं एखाद्या मुलाला वाटलं की मला होतंय आणि बाजूच्या विद्यार्थिनीला वाटलं मलाही होतंय, त्यामुळे ते एकमेकांना पाहून त्या अशा झाल्या संदर्भात असा निष्कर्ष सायकाट्रिस्ट टीमनी काढलेला आहे। त्या सर्वच मुलींची तब्येत चांगली आहे, आम्ही त्यांच्या संपर्कात आहे। त्या संदर्भात अनिसची पण टीम येऊन गेली। अनिसच्या टीमनी एकताईला पण व्हिजिट दिली आणि काल त्यांनी मला सांगितलं की त्या सर्व मुली चांगल्या आणि त्या सगळ्या मुली शाळेत यायला तयार आहेत। दरम्यान एकीकडे या घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते 3 दिवस तळ ठोकून आहेत गावामध्ये आणि या मुलींनी शिक्षणासाठी शाळेमध्ये जायला हवं, वसतिगृहामध्ये जायला हवं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। आमचं मत एवढंच आहे की ह्या भागातल्या ज्या मुली आहेत त्यांचं शिक्षण होणं फार गरजेचं आहे आणि त्यांचं शिक्षण अर्धवट होऊ नये, पूर्ण शिक्षण होणं फार गरजेचं आहे। त्यासाठी म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती भरपूर पाऊस आहे, अगदी रस्ते व्यवस्थित नाही तरी पण त्या प्रत्येक भागामध्ये जाऊन मुलींचं प्रबोधन करत आहे। त्यांनी परत शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांना विनंती केली आणि सर्व एकताईच्या गावच्या सर्व मुली शाळेमध्ये जाण्यासाठी तयार